प्रेक्षकांनो, आतुरतेने तुम्ही वाट बघतायत आजच्या एपिसोडची. म्हणजे ठरलं तर मग या मालिकेचा आजचा 18 जुलैचा भाग तुम्ही ऐकत आहात. तर बघत राहा आजच्या मालिकेत काय काय झालंय. सुरुवातीला आपण बघतोय अर्जुन साक्षीला पुन्हा प्रश्न विचारण्याची परवानगी मागतोय. तेव्हा साक्षीला प्रचंड भीती वाटत असते. महिपत तिला खुणवतो जा म्हणून आणि विचार करतो मनात, या अर्जुनकडे दुसरा पुरावा कुठे, काय आहे, या देशमुखबाईची काय दातखीळ बसली आहे. पण बघा आता साक्षी तिथे आलेली असते. तेव्हा अर्जुन तिला म्हणतो, मी साक्षी शिकरे, मानलं तुम्हाला, तुमचा फॅशन सेन्स आहे ना तो माइंड ब्लोईंग आहे, इम्प्रेस झालोय मी रिअली खरंच. आता जेव्हा अर्जुन असं बोलतो तेव्हा साक्षी बघतच राहते त्याच्याकडे. आता अर्जुन म्हणतो, यू नो वॉट आय मीन, सिम्पल स्मूदिंग, मिनिमम ज्वेलरी. आणि मला खात्री आहे की तुम्ही एखादा सिम्पल नेकलेस आज देखील घातला असेल. आता साक्षी महिपतकडे बघायला लागते आणि रविराज सुद्धा विचार करायला लागतात की याच्याकडे काय पुरावा आहे. आणि दामिनी पण विचार करते, हा अर्जुन अचानक साक्षीच्या फॅशन सेन्सबद्दल का बोलायला लागलाय, याचा अर्थ पुढचा पुरावा याच्याशीच संबंधित आहे. अर्जुनने आता एक इन्व्हलप कोर्टाला दाखवलाय आणि तो म्हणतोय, मिलॉर्ड माझ्या हातात काय आहे हे दाखवण्याच्या आधी मी साक्षी शिकरे यांना मला एक रिक्वेस्ट करायची आहे. मग आता जज परमिशन देतात अर्जुनला. पण आता बघा हा प्रेक्षकांनो, अर्जुन आता साक्षीकडे जरा वेळ बघत राहतो आणि मनातल्या मनात विचार करतो, काल त्याने साधूच्या वेशात जे काही साक्षीला सांगितलंय ना त्या गोष्टीचा. पण आज एक सांगू प्रेक्षकांनो, गंमतच घडली आहे. म्हणजे बघा अर्जुनने आज अख्खाच्या अख्खा तो पेंडंटचा पुरावा कोर्टाच्या समोर दाखवला, तरी सुद्धा साक्षीला, महिपतला कोणालाच क्लिक झालं नाही की काल साधूच्या वेशात आलेला तो गृहस्थ अर्जुनच होता म्हणून. बघत राहा प्रेक्षकांनो, आगे आगे देखिए होता है क्या. साक्षी आणि अर्जुनची नजरेला नजर भिडली आहे आणि इथे अर्जुन मनातल्या मनात त्या वाक्याचं असं म्हणजे पुनरावृत्ती करतोय, 1 महिन्यापर्यंत तुझ्या आईचा आशीर्वाद गळ्यातून काढू नकोस. आणि आता अर्जुन मनात विचार करतोय, आज खरी ॲसिड टेस्ट आहे. आज साक्षीने पेंडंट नसेल घातलं तर माझी मेहनत वाया जाणार. म्हणजे अंधारात अर्जुनने आता तीर चालवलाय, कसा तो बघा. आता अर्जुन म्हणतोय, मी साक्षी, तुमच्या गळ्यामध्ये नक्कीच एखादा नेकलेस असेल ना, दाखवाल का कोर्टाला तुम्ही प्लीज. आता साक्षी अर्जुनला म्हणते, हे काय आहे सगळं आणि काय मूर्खपणा चालला आणि हा काय मूर्खासारखा प्रश्न आहे. आता दामिनी म्हणते, ऑब्जेक्शन मिलॉर्ड, हा काय पोरखेळ आहे. अर्जुन म्हणतो दामिनीला, कम ऑन ॲडव्होकेट देशमुख, नाही म्हणजे काय तुम्ही प्रत्येक वेळेला कोर्टाला सांगता की मी कोर्टाचा वेळ वाया घालवतोय म्हणून, आणि हे असं मध्ये मध्ये ऑब्जेक्शन मिलॉर्ड करून तुम्ही किती कोर्टाचा वेळ वाया घालवता हो. आणि तुमच्या क्लायंट देखील नेकलेस न दाखवून तेच करताय, कोर्टाचा वेळ वाया घालवताय. आता रविराज जरा मध्ये हसतात, अर्जुनने छान युक्तिवाद केला म्हणून. तर बघा आता अर्जुन साक्षीकडे बघून म्हणतो, हे बघा साक्षी शिखरेजी, म्हणजे मला फक्त तुमचा नेकलेस बघायचा आहे. जे काही मी म्हणतोय ना हे सगळं या केससाठी बोलतोय, बाकी मला काहीही इंटरेस्ट नाही आहे तुमच्यामध्ये. अर्जुन म्हणतो की तुमच्या दागिन्यामध्ये आणि तुमच्या फॅशन सेन्समध्ये मला इंटरेस्ट नाही. सॉरी प्रेक्षकांनो, जरा सांगण्यात गल्लत झाली. तर बघा आता दामिनी खाली बसते. आता जरा दिल की धडकन तेज झाली आहे सगळ्यांची. काय झालंय बघ. जज म्हणतात, साक्षी शिखरेजी, जर तुमच्या गळ्यामध्ये एखादा नेकलेस असेलच तर प्लीज कोर्टाला दाखवा बरं. आता बघा प्रेक्षकांनो, आता इतकं त्यांनी सस्पेन्स क्रिएट केलाय ना या सीनमध्ये की विचारू नका. आणि साक्षी पण जरा सस्पिशियस वाटतीये, कारण ती नेकलेस दाखवत असताना तो नेकलेस गळ्यातून काढते खरा, एक साधीशी चैन आहे प्रेक्षकांनो, आणि ते तुटलेलं एसचं पेंडंट आहे. आता साक्षीने ते असं बाहेर काढलंय पण तिने त्यावर हात ठेवलाय. पण आता बघा ते कोणालाच दिसत नाहीये. आणि अर्जुन सुद्धा आतुरतेने वाट बघत असतो की साक्षीने तेच पेंडंट घातलेलं असावं. मगाशी म्हणले ना मी, त्याने अंधारात तीर चालवलाय, अगदी तसं. आता बघा साक्षीने असा हात ठेवलाय त्या पेंडंटवर. मग अर्जुन म्हणतो, मी साक्षी, अहो ते पेंडंट, ते नेकलेस काही मी चोरणार नाही. अहो ते जरा कोर्टाला दाखवाल का, ते तुम्ही जे काही घातलंय पेंडंट वगैरे गळ्यात काय येते. आता बघा साक्षी जेव्हा ते हात काढते त्या पेंडंटवरून तेव्हा एवढं ते असं स्लो मोशनमध्ये रंगवलंय की टी व्हीवर बघायला सोडूच नका आजचा एपिसोड. आता बघा साक्षीने ते तुटलेलं एस आकाराचं पेंडंट कोर्टाला फायनली दाखवलं आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा सुटकेचा निश्वास सुटला. तर बघा आता अर्जुनने ते नेकलेस पाहिलं, लगेच म्हणतो कसा, फॅन्टॅस्टिक, वाह
हे खूपच सुंदर आहे हो तुमच्या गळ्यातलं पेंडेंट, डेलिकेट आहे हो, खूपच एलिगंट आहे. पण हे डिझाईन जरा अर्धवट नाही वाटत आहे का मॅडम? हे पेंडंट जरा तुटलेलं वाटतंय का साक्षीजी? एक मिनिट हां. आता अर्जुनने त्याच्याजवळ असलेलं ते अर्ध एसचं पेंडंट त्या एसच्या पेंडंटला जोडलंय आणि अशा पद्धतीने साक्षीचं ते पेंडंट पूर्ण झालंय. तर बघा, अर्जुन आता ते पेंडंट जोडतो आणि म्हणतो परफेक्ट मॅच, नाही का? आणि आता साक्षीचं म्हणजे असं जीव अक्षरशः असा गळ्यापर्यंत आलाय. आता सायली देवाचे आभार मानते की चला, त्यांनी जे काही एफर्ट घेतले ते बरोबर होते. चैतन्य पण खुश झालेला दाखवलाय. आता हा थोडासा रंगवलाय प्रेक्षकांनो सीन. मगाशी सांगितल्याप्रमाणे अर्जुन म्हणतो परफेक्ट मॅच आणि मला जे अपेक्षित होतं तेच झालंय. आणि आता अर्जुनने कोर्टापुढे तो तुकडा दाखवलाय आणि अर्जुन म्हणतोय, मिलॉर्ड, माझ्या हातात असलेला हा अर्धवट पेंडंटचा तुकडा मी साक्षी शिखरे यांच्या लॉकेटचाच आहे. महिपतची रिॲक्शन पाहिली का प्रेक्षकांनो? आणि काय झालंय माहिती का, साक्षीने पटकन आता तिच्या गळ्यातलं ते लपवून टाकलंय असं. आता अर्जुन म्हणतो, मिलॉर्ड, हा जो तुकडा आहे हा मला कुठे मिळाला असेल? तर हा तुकडा मला मिळालाय वात्सल्य आश्रमामध्ये. तर बघा, आता महिपत टेन्शनमध्ये, कारण त्याला कळलंय की अर्जुनच्या हातात फार मोठा पुरावा आहे. आणि आता प्रिया आणि नागराज पण दाखवले बरं का, ते आता लगेच असे अस्वस्थ होऊन जातात. मधुभाऊंची रिॲक्शन बघा. अर्जुन पुढे म्हणतोय, इन्स्पेक्टर सावंतांकडे राहिलेला सुरक्षित राहिलेला हा एक दुसरा पुरावा. त्यावर आता दामिनी ऑब्जेक्शन घेते आणि म्हणते, ऑब्जेक्शन मिलॉर्ड, काय चाललंय? ड्रामा चाललाय का हा? अहो, या पेंडंट सारखी करोडो पेंडंट असतील जगामध्ये, त्यातील कुठल्याही नेकलेसचा हा पेंडंटचा तुकडा असूच शकतो. अर्जुन आता दामिनीचं वाक्य पूर्ण होऊ देत नाही आणि म्हणतो, अजिबात नाही मॅडम, असूच शकत नाही असा पेंडंटचा तुकडा जगातला कुठल्याही पेंडंट सारखा. कारण जगात अशी करोडो तर सोडा, पण 2 सुद्धा नेकलेस असू शकत नाही मिलॉर्ड. कारण हे पेंडंट चांदेकर ज्वेलर्स कडनं कस्टमाइज करून घेतलेलं पेंडंट आहे. हे पेंडंट 8 ऑगस्ट 1995 साली कालिंदी महाडिक यांनी कस्टमाइज करून घेतलेलं आहे. आता बघा, साक्षीला पुढे प्रश्न विचारतोय अर्जुन. आता हे सगळं दामिनीला माहीत नसतं, त्यामुळे दामिनी अर्जुनकडे बघते आणि महिपतकडे बघते. तर बघा, आता हे काय भानगडे ते दामिनीला काही उमजेना. अर्जुनने आता तो अर्धवट तुकडा कोर्टामध्ये सबमिट केलाय आणि आता जजला दाखवलाय आणि त्यावर एक इन्व्हलप आहे आणि ते इन्व्हलप पण दिलंय. आणि पुढे अर्जुन ते एक्सप्लेन करतोय जजला, हे बघा मिलॉर्ड, हे इन्व्हलप बघा आणि हा तुकडा, मी हे सगळं क्रॉस चेक केलंय. हे जे पेंडंट आहे ते कोल्हापूरचे अद्वैत चांदेकर यांच्या ज्वेलरी शॉपमधून कस्टमाइज करून घेण्यात आलेलं आहे. जज आता ते सगळं चेक करताय, रिसिप्ट वगैरे पण आहे त्यामध्ये. अर्जुन सांगतोय की हे खूप जुनं असल्यामुळे त्यामध्ये एक रिसिप्ट आहे, ती हाताने लिहिलेली आहे मिलॉर्ड. आणि हे सगळं जे काही आहे ते मला चांदेकर ज्वेलर्सच्या अद्वैत चांदेकरने स्वतः सगळं सांगितलंय आणि मी साक्षी शिखरेजी. आता अर्जुन साक्षीला प्रश्न विचारायला जातो. दामिनीने डोक्याला हात मारलाय आता बरं का. पण आता बघा, अर्जुनने साक्षीला त्या तारखेबद्दल विचारणा केली आहे. अर्जुन जेव्हा आता साक्षीकडे येतो ना, बघा ना दामिनीने कसा डोक्याला हात मारलाय. आता अर्जुन विचारतो साक्षीला, 8 ऑगस्ट 1995 ही तारीख जरा तुम्हाला ओळखीची वाटते का साक्षीजी? आता साक्षी जरा घाबरते बरं का आणि तिला वाटतं आता आपण पकडल्या गेलोय. ती आता हळूच अर्जुनला उत्तर देते, हो हो, माझा वाढदिवस असतो त्या दिवशी. अर्जुन म्हणतो, व्हेरी गुड. आणि मला सांगा, कालिंदी महाडिक हे नाव तुमच्या ओळखीचं वाटतंय का तुम्हाला? आता बघा आता महिपत प्रचंड अस्वस्थ झालेला दाखवलाय प्रेक्षकांनो. कारण अर्जुन विचारत असतो, कालिंदी महाडिक तुमच्या ओळखीचंच नाव आहे ना साक्षीजी? तुम्ही ओळखता का कालिंदी महाडिकला? कोर्टाला सांगाल का कोण होत्या या? तर बघा, आता साक्षी सांगते की हो, कालिंदी महाडिक माझी आई होती. बरं आता प्रेक्षकांनो, म्हणजे आतापर्यंत यांनी एवढे साक्ष पुरावे कोर्टात हजर केले, तारखा हजर केल्या, पण मागे जेव्हा साक्षीने चिखलफेक केली होती तिच्या आईच्या चारित्र्यावर, तेव्हा साक्षीने खूप इझिली केलं होतं हे सगळं. पण या क्षणाला त्यांनी असं दाखवलं की साक्षी फारच भावूक आहे तिच्या आईबद्दल. हे कसं काय हो? तर असो, आता अर्जुनने प्रश्न विचारलाय की कालिंदी महाडिक हे कोणाचं नाव आहे सांगा कोर्टाला. मग साक्षी सांगते की कालिंदी महाडिक माझ्या आईचं नाव आहे. तर बघा, आता महिपतने कसा डोक्याला हात मारलाय. पुढे बघा काय काय झालंय. महिपत आता सॉलिड टेन्शनमध्ये आहे. अर्जुन म्हणतो की मिलॉर्ड, साक्षीच्या आईने तिच्या जन्माच्या वेळेला ऑर्डर केलेल्या या पेंडंटचा तुकडा
वात्सल्य आश्रमात मला सापडलाय हा अर्धवट तुकडा, हा योगायोग नक्कीच असू शकत नाही मिलॉर्ड. सायलीच्या चेहऱ्यावरचे भाव बघा, आता अधूनमधून ते सगळ्यांचे चेहरे फ्लॅश करतात. या सगळ्यामुळे हे सिद्ध होत आहे मिलॉर्ड की साक्षी शिखरेजी वात्सल्य आश्रमात गेल्या होत्या. काय मिस ॲडव्होकेट नाही म्हणजे ॲडव्होकेट देशमुख मॅडम, तुमच्या हसण्याचा टाळ्यांचा आवाज नाही आला हो. काय एवढा मोठा जोक सांगितला मी तर. आता बघा दामिनी उठून उभी राहते आणि म्हणते, काय आहे ना ॲडव्होकेट सुभेदार, तुम्ही ना जरा केसचा मेन मुद्दाच विसरलेत बघा. युअर ऑनर, खरंच की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार या केसचा मेन मुद्दाच विसरलेत. आय रिमाइंड यू बरं का सुभेदार. नाही म्हणजे ही केस विलास खूनच्या प्रकरणाची आहे. आश्रमात कोण आलं कोण गेलं या सगळ्या गोष्टींमुळे काही फरक पडतो का? अजिबात नाही. अहो मी तर म्हणते चला असं समजून घेऊ आपण की गेली असेल साक्षी आश्रमामध्ये. इनफॅक्ट तिने स्वतःच सांगितलंय की ती तिच्या वडिलांसोबत आश्रमाला विकत घेण्यासाठी तिथे एकदा गेली होती. तिने सांगितलंय ना स्वतः. बरं मी तर म्हणते आतही गेली असेल कदाचित, विसरले असेल कदाचित तिथे ते पेंडंट. काय फरक पडतोय? त्याने हे तर सिद्ध होत नाहीये ना मिलॉर्ड की विलासचा खून साक्षी शिखरे यांनी केलाय. आता बघा अर्जुनने दामिनीचं वाक्य, अर्जुनने आता दामिनीला पुढे बोलूच दिलेलं नाहीये आणि आता अर्जुन कोर्टाला सांगतोय, पॉइंट टू बी नोटेड मिलॉर्ड, दामिनी देशमुखजी स्वतः सांगतायत की त्यांची क्लायंट कदाचित आश्रमाच्या आत गेली असावी. त्या स्वतः त्यांच्या तोंडाने हे सगळं कबूल करताय. 13 जानेवारीला तर रिसॉर्टमध्ये होत्या नव्हत्या हे सगळं खोटं मी उघडं पाडलंय आजच. आणि त्या रात्री त्या रिसॉर्टमध्ये नव्हत्या आणि त्यांचं फोल्स लोकेशन होतं आणि त्या आश्रमात होत्या हे सुद्धा मी केलंय आत्ताच प्रूफ मिलॉर्ड. मग कशावरून त्याच रात्री साक्षी शिखरेजी वात्सल्य आश्रमात गेल्या नव्हत्या म्हणजे आपल्या लोकेशनच्या सांगण्याप्रमाणे. आणि त्याच रात्री या साक्षी शिखरेजींचं ते पेंडंट त्याच आश्रमात पडलं नसेल. ते व्हिजिटिंगचं कार्ड आणि ह्या पेंडंटचा तुकडा हे दोन्ही पुरावे ॲडव्होकेट देशमुख का नाकारताय? हे जर असंच असेल ना मिलॉर्ड तर आत्ताच्या आत्ता ॲडव्होकेट देशमुखांनी मला सिद्ध करून दाखवावं की या दोन्हीही गोष्टी 100% खुनाच्या रात्री आश्रमात पडलेल्या नव्हत्या. अर्जुन आता हे सगळं खूप चिडून बोलतोय बरं का. साक्षी घाबरली आहे, महिपत घाबरलाय आणि आता अर्जुन म्हणतो, काय झालं ॲडव्होकेट देशमुख? हो द्या उत्तर द्या मला. आता दामिनीकडे कुठल्याच प्रश्नाचं उत्तर नाहीये. आता ती शांत बसते बरं का प्रेक्षकांनो. साक्षीला आता खूप भीती वाटायला लागते की आता तिच्या विरुद्ध निकाल लागणारच. बघा अर्जुन पुढे म्हणतोय, मिलॉर्ड काय आहे ना ॲडव्होकेट देशमुखांचं गप्प राहणं हे बरंच काही सांगून जाते. आता मधुभाऊंच्या चेहऱ्यावरची स्माईल तर बघा. अर्जुन म्हणतोय, दॅट्स ऑल मिलॉर्ड फ्रॉम माय साईड. आणि आता असं म्हणून अर्जुन खाली बसलाय आणि दामिनी पण आता जरा पॉज घेऊन विचार करते आणि मग थोड्या वेळाने ती पण खाली बसते. आता चैतन्याने अर्जुनला खुणवलंय, वा बेटा लगे रहो. तर पुढे बघा आता जज काय निकाल देत आहेत. थोडासा पॉज घेतलाय, आता प्रत्येकाचे चेहरे दाखवलेत आणि आता जज बघा काय निकाल देत आहेत. म्हणजे आता कसं आहे ना प्रेक्षकांनो, अटीतटीचा सामना झालाय. आणि काय झालंय माहिती आहे का, आता अर्जुन इतके दिवस वरचढ ठरलाय दामिनीवर. अर्थातच आता दामिनी काही दिवस अर्जुनवर वरचढ ठरेलच, त्याशिवाय सिरियल बघायची मजा येणार नाही ना. तर बघा आता प्रत्येकजण आपापल्या जागेवर स्थानपन्न झालेले आहेत. आता कोर्ट सांगतंय म्हणजे जज सांगतात की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी आतापर्यंत दिलेल्या पुराव्यानुसार असं सिद्ध होत आहे की साक्षी शिखरेजी या वात्सल्य आश्रमाच्या वास्तूमध्ये त्या रात्री शिरलेल्या असतीलच. आणि आणखीन एकदा साक्षी शिखरेजी कोर्टाशी खोटं बोललेल्या आहेत. त्यामुळे खुनाच्या रात्री आश्रमात गेल्या असतील साक्षी शिखरेजी. तर या शंकेला वाव नक्कीच आहे. आता जज जेव्हा त्यांचा निकाल देतात तेव्हा चेहऱ्यांचे एक्सप्रेशन बघण्यासारखे आहेत प्रत्येकाच्या. तर बघा पुढे जज सांगतात की या सगळ्या गोष्टींचा या बाबींचा सर्व परीने तपास करण्यात यावा असं कोर्ट आदेश देत आहे. कोर्ट आता बरखास्त होत आहे. तर बघा जजने असा निकाल दिल्यावर अर्जुन, सायली, चैतन्य, मधुभाऊ सगळ्यांच्या चेहऱ्यावर जिंकल्याचा एक आविर्भाव आहे. म्हणजे काय झालंय प्रेक्षकांनो, थोडासा तुम्हाला निर्णय कळाला नसेल तर सांगते. आता या जजने असं सांगितलंय की साक्षीची चौकशी करण्यात यावी. त्या रात्री ती गेली होती का, कशी काय गेली होती, कुठे होती, तिचे खरे लोकेशन एक्सेट्रा एक्सेट्रा. आता जेव्हा जज निकाल सांगतात तेव्हा सायलीला कसं असं हुश फील झालंय बघा.
तर पहा, आता हे जज निघून गेलेत कोर्टातून आणि कोर्ट बरखास्त झालंय. आता अर्जुन त्याचा हात पुढे करतो आणि या ॲडव्होकेट देशमुखबाईला म्हणतो, पुन्हा लवकर भेटू हो ॲडव्होकेट देशमुख. तर आता या दामिनीने अर्जुनला शेक हँड न करता तिथून ती निघून गेली आहे राग. आणि आता साक्षी, मैपत सगळेच निघून जातात. चैतन्य आणि अर्जुन दोघे एकमेकांना शेक हँड करतात आणि मग रविराज येतात बरं का अर्जुन समोर आणि म्हणतात, अरे वा ज्युनियर, व्हेरी गुड जॉब. मग आता अर्जुन म्हणतो, थँक्यू रे सिनियर. मग आता रविराज अचानक काहीतरी बोलून जातात बरं का, साक्षीने खून केलाय हे नाही रे सिद्ध करता येणार तुला अर्जुन त्यांच्याकडे बघतच राहतो. रविराज पुढे म्हणतात, काय आहे ना अर्जुन, तन्वीने स्वतःच्या डोळ्याने ते खून होताना पाहिलंय. ठीक आहे, पण तू अपोजिशनची बाजू नक्कीच पांगळी केली आहेस, त्यामुळे ठीक आहे, ओके, ऑल द बेस्ट. आता असं म्हणून ते निघालेत. पण आता बघा, या जिंकल्याचा आनंद सगळेच जण साजरा करतायत. आता चैतन्य म्हणतो, वाह, अरे अर्जुन, रविराज सरांना पण पटलंय, तू वाट लावली आहेस आज, वाट. त्यांच्या मनात ना एकदा तरी असं वाटलंच असणार आहे त्यांना की तन्वी 100% खोटं बोलतीये. सायली म्हणते, म्हणजे काय, सगळ्यांना कळालंय मधुभाऊंनी खून केलेला नाहीये. मधुभाऊ म्हणतात, खरंच आता न मला खात्री वाटायला लागली आहे की या महिन्याच्या 31 तारखेपर्यंत मी सुटणारच. जावई बापू, तुम्ही आज एकावर एक असे वार केलेत ना की यापुढे मुळात खोटं समोर टिकणारच नाहीये. अर्जुन म्हणतो, हो खरंय, पण थँक्यू मधुभाऊ. एवढाच काय, तो आता कोर्टाच्या आतमधला सीन तुम्ही बघताय, पण बघा अर्जुनच्या मनात एक वेगळंच गिल्ट आहे. ते गिल्ट काय आहे ना ते त्यांनी पुढे दाखवलंय. आता दामिनीच्या ऑफिसमध्ये गेलेत महिपत आणि साक्षी दामिनीला म्हणते, दामिनी मॅम, अर्जुन सुभेदारने जेव्हा ते तुकडा माझ्या गळ्यातल्या पेंडंटला जोडला ना, तेव्हा मला त्या क्षणाला असं वाटलं ना की या जमिनीने मला गिळून घ्यावं. मला खरंच कळत नाहीये अर्जुनला असा काहीतरी पुरावा सापडेल म्हणजे याचा संशय पण नाही आला हो आपण. आता हा पुढे महिपत म्हणतो, त्या अर्जुन सुभेदारला सापडलेले सगळे पुरावे मी त्या पोलीस स्टेशनात जाळायला सांगितले होते त्या इन्स्पेक्टरला, पण हे काय आलं मध्येच, कार्ड अँड पेंडंटचा तुकडा कुठून आले कोणास ठाऊक. त्यावर आता दामिनी म्हणते, आय एम शुअर अर्जुनने हे सगळं इल्लिगल पद्धतीने जमवलं असणार आहे. मग महिपत म्हणतो, मग काय हो देशमुखबाई, कोर्टात का नाही सांगितलं तुम्ही हे सगळं, मग तिथल्या तिथेच कोर्टाने त्याला सीधा केला असताना त्या सुभेदारला. दामिनी म्हणते, महिपत शिकरे, मी कोर्टात काय काय करायला पाहिजे होतं, काय काय बोलायला पाहिजे होतं याची ना एक यादीच करून द्या मला. नाही म्हणजे तुम्ही ज्या कॉलेजमधनं लॉ केलंय ना त्याच्यावर तुमचं व्हिजिटिंग कार्ड पण चिटकावून द्या त्या कॉलेजचं. लगेच महिपत म्हणतो, काय आहे दामिनीबाई, चिडू नका हो, माझ्या लेकीच्या आयुष्याचा प्रश्न आहे हो, म्हणून बोललो मी. मग साक्षी म्हणते ॲक्च्युली दामिनी मॅडमनी विचारलंच होतं की अर्जुनला, तुम्हाला हे व्हिजिटिंग कार्ड आणि तुकडा कुठे सापडले ते. आता लगेच दामिनी म्हणते, हो पण तेव्हा तो इन्स्पेक्टर सावंत आला ना, त्याने अर्जुनच्या कडून साक्ष दिली. माझ्या हातात काहीही ठोस पुरावा नसताना एका पोलीस ऑफिसरची उलट तपासणी घ्यायला काय मी मूर्ख आहे का. आता बघा, आता हे सगळं खूप संशयास्पद वाटतंय दामिनीला. ती म्हणते, हे मला कळत नाहीये की तो इन्स्पेक्टर सावंत कसं काय आला अचानक तिथे साक्ष द्यायला. आता महिपत म्हणतो, मला तर काही कळतच नाहीये, माझ्या डोक्याचा तर पार भुगा झालाय, भुगा. साक्षी म्हणायला लागते, सगळं संपलंय सगळं आता. मग दामिनी तिला म्हणते, हे बघ साक्षी, अजिबात संपू देणार नाहीये मी हे सगळं, तू नको काळजी करू. पण अर्जुन सुभेदारचा कॉन्फिडन्स मात्र वाढलाय, तो आता संपवायला हवा. तर आता बघा प्रेक्षकांनो, दामिनी आता पत्रकार परिषद घेऊन अर्जुनवर पलटवार करणार आहे. आता काय आहे प्रेक्षकांनो, केसचा निकाल लागेपर्यंत आता इकडच्या पक्षाची तिकडच्या पक्षाची बॅटिंग तुम्ही जबरदस्त बघणार आहे, यात शंका नाही आहे. आता बघा, ह्या सगळ्यांचे चेहरे टेन्शनवाले चेहरे दाखवलेत आणि हा सीन समाप्त केलाय. तर आता कोर्टाच्या बाहेर अर्जुन इन्स्पेक्टर सावंतांना भेटलाय. बघा आता यांच्यात काय डिस्कशन झालंय. आता इन्स्पेक्टर सावंत अर्जुनला काय म्हणताय, सावंत म्हणताय की अर्जुन सर, तुमचं मनापासून अभिनंदन. मग अर्जुन म्हणतो, प्लीज इन्स्पेक्टर असं काही बोलू नका हो, आज जे हिअरिंग आपल्या बाजूने गेलंय ना, पण त्यासाठी तुम्हाला जरा खोटं बोलावं लागलं. आता बघा ते इन्स्पेक्टर काय उत्तर देतात. अर्जुन म्हणतो, ते व्हिजिटिंग कार्ड आणि ते लॉकेटचा तुकडा तुम्ही नाही दिलेला आहे मला, मीच ते बाजूला काढून ठेवलं होतं आधीच. आता चैतन्य म्हणतो, अरे अर्जुन, तू एवढं काय टेन्शन घेतोय, हे मायनर डिटेल होतं.
अर्जुन म्हणतो, अरे गप्प बस चैतन्य, हे मायनर डिटेल नाही आहे आणि तसंही मला कोर्टात खोटं बोलायला आवडत नाही. मग ते पोलीस म्हणतात, पण सर तुम्ही चांगल्यासाठी खोटं बोललात ना. नाही म्हणजे ते कार्ड आणि सोन्याचा तुकडा तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये सबमिट नव्हता केला, पण त्यामुळे जर गुन्हेगाराला शिक्षा मिळत असेल तर थोडंफार खोटं बोलायला काही हरकत नाही आहे. सायली म्हणते, हो मला पण तुमचा मुद्दा पटतोय हां सर. बघा चैतन्य म्हणतो, अगं वहिनी, तो मैपत शिगरे काय साधासुद्धा माणूस आहे का? त्या साक्षीला वाचवण्यासाठी त्याने आतापर्यंत किती खोटं बोललंय कोर्टात, काय काय केलंय गं. आणि अशा वेळेला आपण थोडी वाट वाकडी धरली तर काय बिघडलं. आता अर्जुनला गिल्ट आलंय आणि तो म्हणतो, म्हणून काय आपण खोटं बोलायचं का चैतन्य कोर्टात. चैतन्य म्हणतो, अरे अर्जुन, आपल्याकडे वेळ असता तर आपण हे सगळं व्यवस्थितरित्या सिद्ध केलं असतं. आपल्याकडे वेळ होता का? आणि पेंडंट एवढा हा महत्त्वाचा पुरावा आपण सोडणार होतो का? आता ते इन्स्पेक्टर म्हणतात, काय आहे ना सर, मी कोर्टात असे हजारो माणसं बघतो जे रोज खोटं बोलतात, पण सत्याचा विजय होण्यासाठी तुम्ही थोडं खोटं बोललात तर काय हरकत आहे. तुम्ही इतकं नका मनाला लावून घेऊ. चैतन्य म्हणतो, हो अरे अर्जुन, मला म्हणजे कळतंय की मी इन्स्पेक्टर सावंतांना कोर्टात खोटं बोलायला लावलं. सॉरी, खरंच त्यासाठी सॉरी. सायली म्हणते, चैतन्य भाऊजी, अहो तुम्ही कशाला माफी मागताय त्यासाठी. आणि अहो तुमचं म्हणणं सुद्धा पटतंय मला. आणि कसं आहे ना, आता आपल्याला आपल्या ध्येयाकडे लक्ष द्यायचं आहे. खूप कमी दिवस आहे आपल्या हातात. आपल्याला जो विजय मिळाला आहे आज, तो आपण साजरा नको का करायला. सोडा हो, जाऊ द्या आता, राग सोडा. आता जेव्हा सायली असं बोलते तेव्हा अर्जुनच्या चेहऱ्यावर थोडीशी स्माईल येते. आता पुढे सायली म्हणते, आता ना आपल्याला प्रियावर लक्ष ठेवायला. आणि प्रेक्षकांनो, इथेच त्यांनी हा एपिसोड पूर्ण केला आहे. तर बघा आता पुढच्या भागात म्हणजे जे अर्जुनला भीती वाटत होती तेच झालं आहे. दामिनीने अर्जुनने जे काही पुरावे सबमिट केले ना, ते इल्लिगलरित्या सबमिट केले असं पत्रकार परिषद घेऊन सांगितलं आहे. आणि म्हणते कशी की ॲडव्होकेट देशमुख हे त्यांच्या लाडक्या सासऱ्याला लाडका जावाई वाचवतोय. म्हणजे कुठल्याही थराला जात आहेत ॲडव्होकेट देशमुख स्वतःच्या सासऱ्याला वाचवण्यासाठी. मग ते सगळे पत्रकार अर्जुनला विविध प्रश्न विचारून जरा गोंधळात टाकतात, बावळं करतात. मग सायली येते. मंदिरामध्ये हा सीन चित्रित झालाय आणि सायली येऊन सगळ्यांना एकच उत्तर देते, विजय सत्याचाच होणार. प्रेक्षकांनो, हा प्रोमो बराच गाजलाय सोशल मीडियावर. बघूयात आता अर्जुन आणि सायली कुठला पलटवार करताय. दामिनी त्यावर काय उत्तर देते. मैपतची केस वीक झाली आहे हे खरं आहे, आता साक्षीला शिक्षा होणारच, पण या सगळ्यामध्ये प्रियावरनं उलटो म्हणजे झालं. काहीतरी मोठा ट्विस्ट नक्की येणार. तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो, मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, आजचा भाग कसा वाटला तेही कळवा. आणि आजच्या भागाला नेहमीप्रमाणे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या भेटूयात पुन्हा एकदा ठरलं तर मग या मालिकेच्या जबरदस्त अशा रिव्ह्यूमध्ये. तोपर्यंत टेक केअर प्रेक्षकांनो, धन्यवाद.